राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात उबाठाने आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येतंय। कोथरूड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उबाठाचं आंदोलन सुरू आहे। सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं। सोलापूरकर यांच्या विधानानंतर अनेक ठिकाणी उबाठाने आंदोलनं सुरू केलेली आहेत। राहुल सोलापूरकर यांच्या घरावर चाल करून जाणार आहेत हे सगळे उबाठाचे कार्यकर्ते असं पदाधिकारी सांगत होते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतायत, पण घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट दरम्यान शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। पेटाऱ्यातून बसून गनिमी काव्यानं ते पळाले नाही तर लाच देऊन पळाले गडावरून असं विधान सोलापूरकर यांनी केलं होतं। आणि त्याचबरोबर हिरकणी हा बुरुजच नाही असंही विधान त्यांनी केलं होतं। या सगळ्या गदारोळानंतर त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्यावर उबाठाचं समाधान झालेलं नाही आणि त्यांच्या घराकडे सगळे उबाठाचे कार्यकर्ते निघालेले आहेत। त्यांना नाक रगडून माफी मागायला लावणार असं या उबाठाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, शांत करण्याचा प्रयत्न करतायत। अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात उबाठा आक्रमक झालेला आहे। अभिजित पोटे यांच्याशी आपण बोलूया। अभिजित, काय परिस्थिती आहे? राहुल सोलापूरकर यांच्या घराकडे निघालेत हे सगळे आक्रमक उबाठा कार्यकर्ते। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात जे राहुल सोलापूरकरांचं घर आहे, निवासस्थान कोथरूड परिसरातलं, तिथं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आंदोलनकर्ते आहेत ते पोहोचलेले आहेत। आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की बॅरिगेटिंग तोडत आत येण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जातोय, तर पुणे पोलिसांकडून शिवसैनिकाला अडवलं जातंय। प्रत्येकाला आता जे आहे ते अडवलं जात आहे। खरं तर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर पुण्यात शिवप्रेमी असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल तो आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। कालपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आधी कोथरूडमध्ये घुसले होते, कोथरूडमध्ये आंदोलन केलं त्यांनी आणि त्यानंतर मात्र घरावर धडक देण्याचा इशारा या शिवसैनिक आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आता हे सगळे शिवसैनिक राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी खरं तर देत आहेत। अभिजित, पण कायदा व सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, पण मला सांगा सोलापूरकरांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल, पण तरी पण उबाठाचं समाधान झालं नाही असं का त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहतोय की शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। छत्रपतींच्या फोटोसमोर किंवा पुतळ्यासमोर नाक रगडून राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी आणि जोपर्यंत कान पकडून नाक रगडून खरं तर राहुल सोलापूरकर माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आला होता आणि त्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त अगदी काल रात्री गृहमंत्र्यांना या बीजेपीच्या सरकारला विनंती आहे, तो जर आमच्या दैवताचा अपमान करतोय तर तुम्ही त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा। अरे आम्हाला का अडवताय? आम्ही काय केलंय? आम्हाला का अडवताय? हे सरकार काय त्याच्या बाजूने आहे का? हे बीजेपी सरकार त्यांच्या बाजूने आहे? सरकार काय अंडी घालतात काय? सरकार त्यांच्या बाजूने आहे का? हे कुणाच्या बाजूने आहे? कुणाच्या बाजूने सरकार आहे? हे सगळं हे बीजेपीचे लोक त्याला पाठीशी का घालतात? माझ्या मागोय काय म्हणणं काय सांग आम्हाला? हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आम्हाला अडवतंय। माझी विनंती एवढीच आहे, आम्हाला अडवू नका।
त्याला अटक करा. तुम्ही जर आमच्यावरती पोलीस घालताय याचा अर्थ तुम्ही त्याला पाठीशी घालताय. तो जे म्हटलेला वाक्य त्याला तुमचा पाठिंबा आहे का? सांगा देवेंद्र फडणवीस, सांगा आम्हाला त्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का? का अडवताय आम्हाला? त्या नालायकाला खाली वळवा, नाक रगडून माफी मागायला लावा. पोलिसांनी आम्हाला अडवू नये, आमचा अंत पाहू नये. आम्ही त्या ठिकाणी जाणार, आम्हाला त्या ठिकाणी जाऊ द्यावं. हे बीजेपी सरकार हे काय ह्यांना पाठीशी घालतंय का? हा मला संशय येतोय. किती वेळांना पाठीशी घालणार तुम्ही? यांच्या आजच्या पंजांनी इतिहास लिहिला होता का? काय बोलतो? लाच घेतली? अरे तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल, हा? लाच नाही वाटत असं वाक्य बोलतो हा? आणि नर्मदा घरात बसलाय, त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय. काय सरकारची भूमिका मांडतोय का तो? सरकारची भूमिका मांडतोय? सकाळपासून हे सगळं त्यांनी माफी मागितली म्हणतात ते. नाक घासून माफी मागायची, दिलगिरी शब्द नको आम्हाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिकडे येऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे, तेव्हाच आम्ही इथून जाऊ. आणि आता त्या टाकल्याला काळ करून टाकू, त्याचा थोबाड त्याचं अंग पूर्ण काळ करून टाकू. त्या पोलिसांनी अडू नये आम्हाला, एवढीच विनंती आहे की आम्हाला आज जाऊन द्यावं, त्याच्या दोन कान पाडत पाजून द्याव्या. मला सगळ्यांना विनंती आहे. अहो झाले अहो शिवरायांसाठी मरण जरी आलं तरी मी आनंदी आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मला मरण जरी आलं तरी मी आनंदात मरून जाईल. राहुल सोलापूरकरांनी बोलायला कोण लावतं? मला वाटतं बीजेपी वालेच लावत असतील, दुसरं कोण आहे? हे बीजेपीच्याच मंचावरती दिसतात, बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती असते. आणि आज बीजेपीचं सरकार आहे, तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे, तेच बीजेपी सरकार आम्हाला अडवतंय सुद्धा. यांचा बोलवता धनी कोण आहे? यांचा बोलवता धनी कोण आहे हे ओळखा. माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला, अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे, यांचा बोलवता धनी कोण आहे बघा. त्याला नाक रगडून माफी मागू देत नाही, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलंय. ते काय बघा, या ठिकाणी लक्ष द्या. सैनिक चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. बघा ना, तो सुधांशु त्रिवेदी बीजेपीचा राष्ट्रीय प्रवक्ता, तो बोलला होता दोन गट पडले शिवसेनेने, दोन गट केले गणित. एक तिकडला गट आहे आणि इथला गट आहे, आणि इकडून एखादा शिवसैनिक कदाचित वरती घुसू शकतो म्हणून पोलीस बोलला होता. अतिशय कडक आहे. जाळीच्या गाड्या लावून ठेवल्या तिथं, तरी शिवसैनिक मागे हटल. तर त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत राहुल सोलापूरकर नाक घासून माफी मागत नाहीत, नाक घासून, यांनी नाक घासून माफी मागितलीच पाहिजे. आणि आता जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत इथंच बसणार का? 100% आम्ही हलणार नाही इथून. आम्ही काही जर झाला तिकडे पळाला तो हे पैमानाचा घसा बसलेला आहे, पण तो मागे हटायला तयार नाही. कोण? पोलिसांना बघा, आम्हाला पुन्हा सांगतो साहेब, हा महाराष्ट्र आहे, तिथं आम्हाला का अडवणूक केली जाते? त्या नारायण कारवाई करा, माझी एवढीच विनंती आहे. बघा, पोलीस यांना घेऊन जायला आलेले आहेत आणि एका एका शिवसैनिकाला शब्दशः उचलून ते घेऊन चालले तिकडून. आणि तिकडे एका कॉर्डन ज्याला आपण म्हणतो ते करताना हे बघा, काय काय म्हणणं काय काय त्यांनी जर महाराजांना असे शब्द वापरत असेल तर बाकीचे कोशरी मिस्त्री असे फायदे उचलत राहतात का? ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय. एका बाजूला पुण्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराखाली उबाठा कार्यकर्ते आक्रमक झाले, ठिय्या आंदोलन करतायत. पोलीसही त्यांना थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे बीडमधली थेट दृश्य, बीडमध्ये आपण कार्यक्रम बघतो आहोत भूमिपूजनाचा, आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये आहेत. बीडच्या आष्टीमध्ये हा कार्यक्रम भूमिपूजनाचा सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत. स्क्रीनवरती आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे. कृपया आपण स्क्रीनवर सगळ्यांनी लाईव्ह प्रोग्राम ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी इथे आपल्याला वेळोवेळी अपमान बीड आष्टीतली जी दृश्य बघायला मिळत आहेत, तिथे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याला पहिला त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. मंत्री विखे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मंत्री पंकजा मुंडे सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे.
आष्टीमध्ये आहेत. उपसा सिंचन योजनेचं हे उद्घाटन आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. कामाचा हा 2 दृश्य एका वेळेला पुण्यामधली उबाठाचं आक्रमक आंदोलन, पुण्यामधली दृश्य मुख्यमंत्री आणि बीड आष्टीतली यांच्या शुभ दृश्य. हस्ते हा कळ दाबून कामाचा शुभारंभ इथे करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे.